बारामतीत पुन्हा विमान कोसळलं. गोजोबावी गावच्या हद्दीत शिकाऊ विमान कोसळलं. अर्ध्या तासापूर्वी घडली घटना. रेडबर्ड कंपनीचं शिकाऊ विमान कोसळलं. वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती आहे. बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे. अर्ध्या तासापूर्वी हे विमान पडलेलं आहे. बारामती तालुक्यातील गोजोबावी परिसरात या शिकाऊ विमानाला अपघात झाला. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रेडबर्ड कंपनीचे विमान असून गोजबावी गावाच्या हद्दीत हे पडलेलं आहे. यातील वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती आहे. याच गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमानं या ठिकाणी कोसळलेली आहेत. या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. कारवार इरिगेशन आणि रेडबर्ड या दोन संस्था बारामतीमध्ये वैमानिक प्रशिक्षण देतात. यापूर्वी देखील रेडबर्ड कंपनीवरती बंदी घालण्यात आली होती. तिथं मी भुईमुग काढत होते कडलाच, तिथं एक खांब आहे, त्या खांबाला धडकल्यावर मी बघितल्यानंतर मग उठून उभं राहिली तर इमान पुढं चाललं होतं. पुढं जाऊन वळून दुसऱ्या खांबापाशी थांबले गेलं. मग मी ती पाय बघायला निघाली होती तिकडं की बाबा काय झालंय बघा. तर मला एक जणांनी थांबवलं, म्हणे पोटबीट होईल, त्यात आयला असतं, तू जाऊ नको. मग मी तिथंच थांबल्यानंतर मग मी माघारी फिरली, थोडी थांबली. पुन्हा ती पायलट ती बाहेर निघाल्यावर तिथे गेली. तर पायलटला काही लागलं नव्हतं, काय नव्हतं, सुखरूप बाहेर निघाला ती. मग सगळी माणसं हळूहळू लई गोळा झाली. मग लई गोळा झाल्यावर मग त्यांचं ते पोलीस हे आलं, त्यांचं ते चालू झालं. म्हणजे तुमचं मला म्हणता येत नाही काय म्हणायचं. तुम्ही काय काम करत त्यावेळेस? मी भुईमुंगा शेंगा उपटत होती, पण हिथंच उपटत होती. किती अंतरावर पडलं तुम्ही? ती एक मला वाटते 2-3 मीटर असं 100 फुटाच्या अंतरावर. खाल्ल्यावरती मन पडलं आणि वरल्या तुकड्यात मी असं. यापूर्वी देखील विमान अपघात घडला होता त्या ठिकाणी? नाही घडला, अजिबात नाही. इथं घडलंच नाही आमच्या इथं. फक्त तिथं दादांचं घडलेलं सकाळ सकाळ तेवढंच. आणि आता ही नवीन आहे. आणि इकडे एक गाडी खेळ म्हणून शिरसुफच्या रोडला तिथे एक पडलं होतं माळात. ती पार्ट्या असं जळून हे झालं, ती पार्टच भरून आणलं होतं त्याचं ते इमानाचं. मग दुसरीकडे कुठं पडलेलं मला काही माहिती नाही. दुसऱ्या गावात पडलेलं आहे पण मला माहिती नाही. तुम्ही एकटीच होते का? हा, हिथं एकटीच होती मी. आता सकाळी ज्या टायमाला इमान पडलं ना, आलं ना, त्या टायमाला मी एकटीच होती. आणि धडकल्यावर खांबाला मला आवाज आले, उठून उभं राहिली मी. तर मग शेजारी इमान म्हणलं आता काय खरं नाही गड्या. भेव वाटलं मला, भीती वाटली, पण एवढं काही जाणवलं नाही. हे कोण वरनं जाते डोक्यावरून सारखी जाते ना, आम्हाला बोललेलं कळत नाही एकामेकाला, एवढी इमान जातात. पण असे पडलं नाही ते इमान कधीच. आमच्या घरावणीच जातात, घरावणीच येतात, पण नाही काय असं धोका झालेला नाही. आज पहिल्यांदाच झालाय वस्तीच्या कडेला झालाय. असं वस्तीपासून लांब पण नाही, वस्तीच्या कडेला आहे. मध्ये काय एवढीच पट्टी एकच, मी जे हाय उभा राहिलेली एवढीच पट्टी आहे. नाही सगळ्या वस्त्याच आहेत तिकडं. म्हणजे वस्तीच्या कडेला अपघात झालाय. जीवितहानी काय झाली असती तर कोण जबाबदार? ती सरकार झालं असतं ना, ती इमानावाला झालं असतं ना, इमानावाला झालं असतं. काहीतरी झाल्यावर काहीतरी केलंच असतं की त्यांनी. आता काय माणूस मेलं असतं, घर पडलं असतं, भरपाई दिली असती, काहीतरी केलंच असतं. आता वाट मग काय करायचं? तुम्ही मागून घेतलंय आठवड्यांनी विमानतळ, आम्ही काय करणार त्याला? विमानतळ 8:40 हे विमान हवेतच बंद पडलं आणि डायरेक्ट खाली शेतातच उतरलेलं आहे. हे विजेच्या पोलला थोडंसं धडकून पुढे येऊन थांबलेलं हे विमान आहे. रेडबर्ड या कंपनीचं हे विमान. अपघात आहे असं रेडबर्ड कंपनीचे येते काही लोक सांगत होते, परंतु आम्हाला असं वाटतं की हे रेडबर्ड कंपनीचे जे पायलट तिथं ट्रेनिंग घेत आहेत ते स्टंट करतायत. बऱ्याच वेळा त्यांनी गावामध्ये स्टंट केलेला आहे. इथून या विमानापासून 200 ते 300 मीटर अंतरावरती वाघजाई पाझर तलाव आहे. तो पावसाच्या पाण्यानं पाझर तलाव पाण्यानं भरला की त्याच्या वरून विमान हे नेत आहेत आणि त्या पाण्याची समुद्रात जशी लाट व्हावी तशी लाट तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांना ती खूप मजा वाटते. परंतु खरं तर साहेब बरं का, ही लाट तयार करण्याच्या नादात इथं जे शेतामध्ये काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यात खूप भीतीचं वातावरण आहे. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगण्याचा अधिकार दिलाय, तो या रेडबर्ड कंपनीला मारण्याचा अधिकार नाही आहे आम्हाला. त्यांच्यावरती DJCA किंवा जे काय अजून ज्या संस्था आहेत, तुम्हीच मगाशी नाव घेत होता, आम्ही शेतकरी लोक आहे, हे काय संस्था वगैरे आम्हाला माहीत नाहीत, परंतु या हवाई मंत्रालयानं याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि याचे जे पायलट लोक आहेत त्यांची तर चौकशीच व्हायला पाहिजे. ते बऱ्याचदा दारू पिऊन बी विमान चालवतात. या ठिकाणी रेडबर्ड प्रमाणेच कारवर एव्हिएशन ही देखील संस्था आहे. काय म्हणायचं या संस्थेविषयी? कारवरचं
कारवरचं विमान अजून म्हणजे त्यांचं विमान पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे. ते काही जास्त हे नाही होत त्यांच्यामुळे नुकसान. हे मुद्दामून करतायत असं वाटतंय आम्हाला रेडबर्ड. कारवर एव्हिएशन कडून गावासाठी काय मदत, जसं की रेडबर्ड कडून तुम्ही तक्रार करताय की ते अजिबात कुठलीही गावासाठी मदत करत नाही, कारवर एव्हिएशन करताय का आपल्या गावासाठी काय मदत वगैरे? कारवर कंपनी फुल नाही फुलाची पाकळी ही नेहमी मदत करत असते. रेडबर्ड वाल्यांनी सुद्धा मदत करायला पाहिजे आणि जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांना तिथं कामाला ज्या त्याच्या क्वालिफिकेशन नुसार कामाला घ्यायला पाहिजे. त्यांना ते घेत नाहीये, ते टाळाटाळ करतात. तिथं जवळ होते मी शेजारी, एक खांब आहे, त्या खांबाला धडकला, ते धडकून मग त्याचं पाणी एक मोडलं एका साईडचं आणि मन खाली पडलं. इकडं सरळ तोंड होतं ते इकडं खालचं इकडं वरतं झालं. तुमच्यापासून किती अंतरावर हे विमान पडलेले? आता हे माझ्या अंतर मला वाटतं एक कासराभरच असेल, आहे का नाही, 2 वाव 100 फूट असेल. 100 फुटावर 100 विमान फूट पडलेले. 100 फूट विमान पडत असताना काही आवाज वगैरे आला का तुम्हाला? खांबाला धडकल्यावर खांबाला म्हणजे बिन आवाजाचं विमान आलं, खांबाला धडकल्यावर धडकून वाजले, उठून उभं राहिली मी. इलेक्ट्रिसिटीचा एक खांब आहे, त्या हा खांबाला धडकलं आणि आवाज आले, उठून उभं राहिली मी. मग विमानाकडे निघाली तर माणसं म्हणली जाऊ नको, पेट बिटल. मग पुन्हा मागं सरली. मग त्या माणसाने विमान बिमान बंद केलं, दार उघडलं, बाहेर निघाला आणि मग आम्ही सगळी गोळा झालो त्याच्याजवळ. अजून कोण होतं का विमानात? का एकच व्यक्ती होता? एकच व्यक्ती होता आणि त्याला काय व्यक्ती बरोबर तुमचं काय बोलणं झालं का? बोललो की आम्ही, घाबरलाय का, भेव वाटलंय का, नाही म्हणे काय झालं मला. फक्त थरथर कापत होतं बरं का थोडं, पण नाही म्हणली मला काय झालं असं. म्हणजे बस झालं आता मला. काय फाटला